दानवे साहेब आज माझी तर चौकशी तर लावली, पण माझ्या 10व्या वर्गातल्या मुलाची सुद्धा या शिंदे गटानं चौकशी लावली. माझ्या 8व्या वर्गातल्या मुलीची सुद्धा एंटी करप्शनची चौकशी लावली. परंतु तुमचा आमदार कधी डगमगला नाही. जेव्हा मी सुरतला गेलो तो माझ्या संग कशी परिस्थिती, कसा घात करण्यात आला. ज्यावेळेस पक्षांतर झालं, ज्यावेळेस महाराष्ट्रात गद्दारी झाली, त्यावेळेस मला सुरतला कसं नेण्यात आलं होतं आणि कशा पद्धतीनं मला इंजेक्शन देण्यात आले होते आणि टीव्हीवर बातमी फैलवण्यात आली होती की आमदार नितीन देशमुखला हृदयविकाराचा झटका आला. मला तर कोणता झटका आला नव्हता. मग यांना असं बातमी फैलवून कोणता तुमच्या आमदाराचा घातपात तर करायचा नव्हता. एका भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ट्रेनमध्ये, साहेब आमचे पदाधिकारी येत होते, इथं बसलेले आहेत, राहुल कराडे हजर आहे, त्या आमदाराशी चर्चा झाली आणि त्या आमदारांनी सांगितलं होतं वरून दिल्लीत फोन आला होता, कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचं काम पडलं तरी गेम करून टाका. टीव्हीवर बातमी फैलवण्यात आली, हृदयविकाराचा झटका आला, वरून फोन येते, ऐकत नसेल तर गेम करून टाका. हे कोण सांगते? हे भारतीय जनता पार्टीचा एक आमदार आपल्या कार्यकर्त्याला ट्रेन मध्ये एका वर्षानंतर सांगते. मी नाही म्हणत. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, उद्धव साहेबांचा मावळा, सर कटा सकते लेकिन सर झुका सकते नाही. आणि हे गद्दार शिवसेना कुठं दिसणार नाही. खऱ्या अर्थानं माझं जेव्हा विजयी हा आपला निश्चित आहे, पण माझं जेव्हा समाधान होईल की शिंदे गटाचं ह्या मतदारसंघात जेव्हा डिपॉझिट जाईल तेव्हा माझं समाधान होईल. कारण की अनेक तुमच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न चालू नाही, कट कारस्थान चालू आहे. तुमच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचल्या चालले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.